बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. गांधीनगर अतिक्रमणचा जो मुद्दा गेले कित्येक दिवस चालू आहे, यामध्ये सुप्रीम कोर्ट भारत सरकारने पूर्णपणे निर्णय महापालिकेच्या बाजूने देऊन ही हद्द महापालिकेचीच आहे सुप्रीम कोर्टानं सांगितली, पण ही हद्द आपलीच होती. पण काही लोक पैशाच्या जेव्हा तिथली व्यापारी बंधू की आपण कशाही पद्धतीनं ग्रामपंचायत ओसगावची परमिशन दाखवली, चुकीच्या पद्धतीचे कागद सादर केले आणि गेल्या 2013 पासून ते 13 वर्ष कसा तरी पिरियड काढला. शेवट निर्णय महापालिकेच्या बाजूला लागला आणि महापालिका प्रशासन तातडीनं कामाला लागलं. कारण तिथं शहर सुधारित विकास योजना 1999ची जी आता लागू आहे, सध्या चालू आहे, त्याप्रमाणे तावडे हॉटेलच्या पलीकडच्या बाजूला गांधीनगर पर्यंत सर्व क्षेत्र त्या ठिकाणी शेती झोन, हिरवा पट्टा, थोडा पट्टा कचरा डेपोचं आरक्षण आहे, थोडं ट्रक टर्मिनलचं आरक्षण आहे आणि काही प्रमाणात ब्ल्यू लाईन आहे. म्हणजे एक प्रकारे आरक्षितच ती जमीन आहे. त्या ठिकाणी बांधकाम अनुज्ञेच होऊ शकत नाही. त्या पद्धतीनं महापालिका प्रशासन त्यांना नोटीस काढले, नोटीसला त्यांचे म्हणणं ऐकलं. पण दरम्यानमध्ये काही लोक तिथली मिळकतधारक हायकोर्टमध्ये पुन्हा गेले की आम्हाला लावलेला निर्णय चुकीचा आहे करत. मग त्या बाबतीत महापालिकेच्या वतीनं सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये पण आपली मत मांडणं चालू होतं. दरम्यानमध्ये दक्षिणचे आमदार अमल महादेवराव माडिक यांनी कारण नसताना हा सर्वस्वी महापालिका प्रशासनाचा आणि महापालिकेच्या बाजूनं निर्णय असताना काही मुठभर लोकांसाठी राज्य सरकारकडे ते जे निवेदन दिले की MRTP ऍक्ट नुसार महापालिकेच्या प्रशासनानं काढलेल्या नोटीसला स्थगिती मिळावी. हा भाग धरून आजच्या सुनावणीमध्ये काहीतरी लूज पॉइंट दिसला असावा म्हणून ही स्थगिती मिळाली असावी असं माझा एक तर्क आहे आणि नक्कीच असणार आहे. कारण एक बाजूनं तिकडे स्थगिती मागितली जाते, एक लोकप्रतिनिधी आणि इकडे महापालिका पाडतो म्हणत्या. शेवट कोर्ट म्हणणार याच्यावर विचार करूया आणि तुर्तास थांबा. आणि जी महापालिकेची पाडण्यासंदर्भातली मुदत होती ती 21 जूनला संपते आणि हायकोर्ट सन्माननीय उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचनं 25 तारखेपर्यंतची स्थगिती दिली की जे लोक जे मिळकतधारक कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आले त्यांना आणि सगळ्यांचे मिळून त्यांनी 25 तारखेला कामकाज ठेवले. मुळात महापालिकेचे प्रशासनाचा आणि महापालिकेचाच अधिकार आहे. हे तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती ओक साहेबांनी 2018ला खरमरीत राज्य सरकारला आदेश दिला होता की हे तुमचं कामच नाही आहे, हे महापालिका प्रशासनाचं काम आहे. मग अथॉरिटी, नियोजन अथॉरिटी, स्थानिक स्वराज्य संस्था या पाहिजेतच कशाला? मग तिथल्या अतिक्रमण धारकांना एक न्याय आणि माझ्या इतर शहरातल्या कोल्हापूर अतिक्रमण धारकांना किंवा मिळकत धारकांना, बांधकाम धारकांना एक न्याय, अशी विसंगती होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला माडिक साहेबांनी पण अशा पद्धतीनं पत्र देणं हे खरेखर कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं एक चुकीचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी उलट महापालिकेचे पदाधिकारी, त्यांचीच सत्ता आहे, सर्व पक्षीय पदाधिकारी किंवा नगरसेवक, प्रशासन आणि त्या मिळकतधारकांचा समन्वयाची बैठक घेतली असती, त्यातनं जे मार्ग आहे ते अवलंब्या म्हटले असते, ते चाललं असतं. पण उगीच आपण एकच काहीतरी त्या 204 मध्ये मूळ शेतकरी काय आहेत, काही जाणून बुजून काही लोकांनी हिरव्या शेती झोन मधले खुल्या जागेतली मी जमीन खरेदी करतोय, ते खरेदी पत्रावर नमूद आहे कोल्हापूर महापालिका क्षेत्र आरक्षण, तिथं DPचं दिसतंय, कारण असं असताना पण खरेदी केली आणि मग एक चुकीचा पायंडा पाडल्याचा प्रकार होत आहे. आणि अशा पद्धतीनं मग त्याचा तर्क लावून काय उच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली असेल तर असा कारभार परत होऊ नये. आणि अशा पद्धतीनं चाललं तर हे महापालिकेचं नुकसान आहे आणि कोल्हापूर शहराचं नुकसान आहे. जर काय त्या बाबतीत धोरण करायचं असेल तर तो सभागृहालाच अधिकार असणार आहे आणि प्रशासन त्या बाबतीत पुढे चाललेलं आहे. मग त्या बाबतीत जर त्यांना काय करायचं असतं तर त्यांनी महापालिकेच्या सभागृहाला, प्रशासनाला विचारात घेऊनच कारभार करायला पावता. त्यांनी थेट राज्य शासनाकडे जाऊन त्याच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे शेरा मारून घेणं की त्यांच्या विनंतीप्रमाणे कारवाई ठेवावी. मग कोल्हापूर शहरात असे अनेक प्रश्न आहेत, त्या बाबतीत का ते अग्रेसर राहत नाहीत हा आमचा प्रश्न आहे. कोल्हापूर शहरात
आमचा ब्ल्यू लाईन कमी जास्त करावा तो प्रश्न आहे, कचरा डेपो बसला, बफर झोनचा प्रश्न आहे. असे कित्येक अतिक्रमण धारक आहेत की त्यांच्या बाबतीत निर्णय अपेक्षित आहे. डीपी अंमलबजावणी लवकर होईना झाल्या, 20 वर्ष होऊन आज 26वं वर्ष चालू आहे. तो अहवाल तातडीनं शासनाकडनं त्याचा आदेश आणावा तो प्रश्न आहे. फेरीवाला नियोजन समितीचं गॅजेटीकरण होईना झाले, त्यामुळे फेरीवाल्यांचं अतिक्रमण वाढू लागले, फेरीवाले झोन तयार होईना झाल्यात, शहर वाहतूक कोंडीत ला त्रस्त आहे, गॅस चेंबर व्हायला लागले, लोकांना चालता येणार झाले, सेवा प्रवेश नियमावली आमची शासनाकडनं प्रलंबित आहे, त्यामुळे आम्ही नवीन भरती करून झाले. ह्याच्यासाठी तातडीनं आमदार अमल माडिक साहेबांनी काम करावं ना, तात्काळ आदेश आणावेत ना. हे 3-3, 4-4 वर्ष पहिली पेंडिंग आहेत तिथं. आत्ताच फक्त हा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर ठराविक लोकांसाठी जेवढं अग्रेसर राहणं आणि ह्या तुमच्या अशा या भूमिकेमुळे उच्च न्यायालय कोल्हापूरमध्ये जर महापालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळत असेल, याच्या इतकं अवमानजनक काम नाही. कोल्हापूरकरांचा हा अवमान झालेला आहे असं व्यक्तीचे आमचं मत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.